आपल्याला केंद्रचालक म्हणून नोंदणी करायची आहे. ती पुढील प्रमाणे दिलेल्या लिंकवर ओपन केल्यानंतर ही वेबसाईट ओपन होते. यामध्ये सुरुवातीला केंद्रचालक म्हणून निवडायचं आहे. केंद्रचालक निवडल्यानंतर इच्छित युजर आय डीमध्ये आपल्याला हवं तो युजर आय डी आपल्याला तयार करायचा आहे. जसे की मी ABCD अमोल टाकलं. त्यामध्ये आपलं नाव लिहायचं आहे अमोल. दुसऱ्या फादर्स नेममध्ये फादर्स नेम, महिला असेल तर हजबंड. पदनाममध्ये VLE किंवा तुम्ही केंद्रचालक लिहू शकता, संगणक परिचालक लिहू शकता. डेट ऑफ जॉईनिंग, आपली जॉईनिंग जी आहे ती लिहायची आहे. त्यानंतर संपर्क क्रमांक, आपला मोबाईल नंबर टाका. त्यानंतर आपला ईमेल ID टाका. आधार नंबर व्यवस्थित टाकणे. त्यानंतर पॅन क्रमांक. पॅन क्रमांक भरून झाल्यानंतर ESSK आपले सरकार सेवा केंद्र इंडिव्हिज्युअल आहे की क्लस्टर आहे. इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल, क्लस्टर असेल तर क्लस्टर. हे झाल्यानंतर जिल्हा निवडा. जिल्ह्याचा कोड टाका. यवतमाळ जिल्ह्यासाठी 500 आहे. तालुका, माझा तालुका दारवा आहे. माझा कोड, तालुका कोड, जिल्हा कोडची एक्सेल शीट आहे किंवा तुम्ही वेबसाईटवरून सर्च करू शकता. LGD कोड लिहायचा आहे ग्रामपंचायतचा. ग्रामपंचायतचं नाव सिलेक्ट करा तुमचं. LGD कोड 19 सुरू होणारा. त्यानंतर आपला अकाउंट नंबर लिहा. कोणत्या बँकेचं खातं आहे ते. अकाउंट नंबर टाका. त्यानंतर IFSC कोड लिहा. रिपोर्टिंग ऑफिसरचं नाव लिहा, म्हणजे आपल्या ग्रामसेवकचे नाव लिहा. त्यांचा दूरध्वनी क्रमांक लिहा. आणि माहिती सबमिट करा. अशा प्रकारे आपण आपला अर्ज भरू शकतो.